नमस्कार. गणित गुरु या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत. या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण नंबर 4 अर्थनियोजन आणि यामधील सराव संच 4.2 मधील उदाहरणे आज आपण पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिलं उदाहरण पहा. चेतना स्टोअर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवरती 1,05,000 रुपये कर दिला व विक्री कर 1,22,500 रुपये GST गोळा केला, तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय GST काढा. या ठिकाणी विक्रीच्या वेळी घेतलेला जो कर आहे आउटपुट टॅक्स, तो आउटपुट टॅक्स आहे 1,22,500 रुपये आणि खरेदीच्या वेळी दिलेला जो कर आहे त्याला इनपुट टॅक्स म्हणतात, तो आहे 1,05,000 रुपये. यामध्ये देयकर जो आहे तो देयकर काढण्यासाठी आपल्याला आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स काय करावा लागतो, वजा करावा लागतो. आणि यामध्ये देयकर जो आहे तो आउटपुट टॅक्स होता 1,22,500 रुपये आणि इनपुट टॅक्स होता 1,05,000 रुपये. आणि याची जर वजाबाकी केली तर देयकर काय आहे 22,000 रुपये. म्हणजे चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा जो देय GST आहे तो 22,000 रुपये आहे. या पद्धतीने काय करायचं आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. उदाहरण क्रमांक 2 पाहूया की नजमा या GST कायद्यांतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहे. त्यांनी खरेदीवरती एकूण GST 12,500 रुपये दिला होता व विक्रीवर एकूण GST 14,750 रुपये गोळा केला आहे. तर त्यांनी किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय GST काढा. या ठिकाणी आउटपुट टॅक्स जो आहे तो आउटपुट टॅक्स आहे 14,750 रुपये. इनपुट टॅक्स जो आहे तो इनपुट टॅक्स आहे 12,500 रुपये. आता देय GST काढायचा असेल तर काय करायला लागतो, आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स वजा करावा लागतो. म्हणजे त्यांचा जो टॅक्स आहे तो 14,750 वजा 12,500 बरोबर वजा 12,500 म्हणजे 2,250 रुपये हा काय आहे देय GST असणार आहे. म्हणजे नजमा यांनी 12,500 रुपयेचे इनपुट क्रेडिट मिळेल. नजमा यांना काय होणार आहे 12,500 रुपयेचे इनपुट क्रेडिट मिळेल. तर त्यांना देय GST जो आहे तो देय GST हा 2,250 रुपये आहे. यानंतर उदाहरण क्रमांक 3 पाहूया. आमिर एंटरप्राइजेस चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये GST भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये GST गोळा केला. मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4,500 रुपये GST देऊन विकत घेतल्या. तर प्रत्येक वेळी व्यवहारात देय GST काढा. त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देयकर CGST व राज्याचा देयकर SGST काढा. या ठिकाणी आमिर एंटरप्राइजेस, अकबरी ब्रदर्स आणि मयंक फूड कॉर्नर अशी एकूण 3 आहेत. सुरुवात करूया आपण आमिर एंटरप्राइजेस यांच्याकडून. त्यांचा जो आउटपुट टॅक्स आहे तो आहे 4,100 रुपये. इनपुट टॅक्स जो आहे तो आहे 3,800 रुपये. देय GST आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स 4,100 वजा 3,800 बरोबर 300 रुपये. म्हणजे आमिर एंटरप्राइजेस यांना देय GST जो आहे तो 300 रुपये आहे. त्याच पद्धतीनं अकबरी ब्रदर्स करता आउटपुट टॅक्स आहे 4,500 रुपये, इनपुट टॅक्स आहे 4,100 रुपये आणि देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स म्हणजे 4,500 वजा 4,100 जर केलं तर देय GST जो आहे अकबरी ब्रदर्स यांना तो 400 रुपये आहे. म्हणजे आपण आता
व्यक्ती पाहूया. आमिर एंटरप्राइजेस, देय GST 300 रुपये आहे. CGST केंद्राला द्यावा लागणारा जो कर आहे तो 150 रुपये आहे आणि राज्य शासनाला द्यावा लागणारा जो कर आहे तो 150, म्हणजे SGST 150, CGST 150 आणि GST हा 300 रुपये. त्याचप्रमाणे अकबरी ब्रदर्स जे आहेत त्यांचा GST आहे 400 रुपये. CGST म्हणजे केंद्र शासनाला द्यावा लागणारा कर आहे 200 रुपये आणि राज्य शासनाला द्यावा लागणारा जो कर आहे तो 200 रुपये. म्हणजे एकूण जो कर आहे GST तो 700 रुपये आहे. केंद्र शासनाला 350 रुपये द्यावे लागतील आणि राज्य शासनाला किती द्यावे लागतील? 350 रुपये द्यावे लागतील. पुढचं उदाहरण पाहूया. चंदीगड हे संघराज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या व 26,500 रुपयांना विकल्या. या व्यवहारात 5% दराने देय असलेल्या एकूण GST काढा व त्यावरून केंद्राचा देय कर CGST व संघराज्याचा देय कर UTGST. संघराज्यासाठी इंग्रजी शब्द आहे युनियन टेरिटरी आणि त्यासाठी जो राज्य शासन आहे त्याचा जो कर असतो तो असतो CGST आणि या ठिकाणी चंदीगड हे संघराज्य आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला जो कर काढायचा आहे तो आहे UTGST. यानंतर मलिक गॅस एजन्सी जी आहे त्या मलिक गॅस एजन्सीने आउटपुट टॅक्स जो आहे म्हणजे 26,500 रुपयेवरती 5% आपण हा जर गुणाकार केला तर या ठिकाणी 100 शून्य आणि शून्य कॅन्सल होतील म्हणजे 265 गुणिले 5 आणि 265 गुणिले 5 हा गुणाकार केला तर तो गुणाकार जो आहे तो गुणाकार आउटपुट टॅक्स दिलेला आहे. यानंतर इनपुट टॅक्स जो आहे तो 24,500 त्यावरती 5% म्हणजे या ठिकाणी 24,500 गुणिले 5 भागिले 100 हा गुणाकार जर केला तर शून्याला शून्य कॅन्सल होतील. 245 गुणिले 5 आणि 245 गुणिले 5 हा गुणाकार केला तर तो 1,225 रुपये होतो. मग देय GST जो आहे तो आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स जो आहे तो आहे 1,325 आणि इनपुट टॅक्स जो आहे तो आहे 1,225. यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला काय होईल? देय GST मिळेल आणि देय GST जो आहे तो आहे 100 रुपये. यानंतर आपल्याला काय करायचं आहे? CGST म्हणजे केंद्र शासनासाठी द्यावा लागणारा कर आणि UTGST हा संघराज्यासाठी द्यावा लागणारा कर काय असणार आहे? GST भागिले 2 असेल. GSTची किंमत आहे 100 रुपये. त्यानंतर त्याला जर आपण 2 भागला तर जे येणारं उत्तर आहे ते असणार आहे 50 रुपये. म्हणजे केंद्र शासनाला द्यावा लागणारा कर जो आहे तो कर 5% दराने देय असलेल्या एकूण GST 100 रुपये आहे व त्यावरून केंद्राचा देय कर CGST 50 रुपये व संघराज्याचा देय कर UTGST 50 रुपये आहे. या पद्धतीने काय करायचं आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. यानंतर उदाहरण क्रमांक 5. ब्युटी प्रॉडक्ट्सने 6,000 रुपयावर 18% दराने GST देऊन सौंदर्य प्रसाधनाची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10,000 रुपयांना विकले. तर या व्यवहारासाठीचे ब्युटी प्रॉडक्ट्सने तयार केलेल्या कर बीजकात केंद्राची व राज्याची CGST व SGST असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली आहे ते काढा. या ठिकाणी CGST आणि SGSTची किंमत काय करायची आपल्याला काढायची आहे. मग ब्युटी प्रॉडक्ट्ससाठी जो त्यांनी आउटपुट टॅक्स आहे तो आउटपुट टॅक्स असणार आहे 10,000 गुणिले 18%. या ठिकाणी 100 गुणिले 18 बरोबर 1,800 रुपये. म्हणजे ब्युटी प्रॉडक्टसाठी आउटपुट टॅक्स जो आहे तो आहे 1,800 रुपये. त्यानंतर CGST बरोबर SGST बरोबर आउटपुट टॅक्स भागिले 2. आउटपुट टॅक्स आहे 1,800 रुपये भागिले 2 केल्यानंतर जी किंमत येईल ती असणार आहे 900 रुपये. या ठिकाणी जर भागाकार केला
तर तो बे एके बे आणि 9218 बे आणि राहिलेले 2 शून्य. या पद्धतीनं 900 रुपये CGST आणि SGSTची किंमत असेल. ब्युटी प्रॉडक्ट्सने तयार केलेल्या करबीजकात केंद्राची व राज्याची CGST व SGST असणाऱ्या वस्तू व सेवा कराची रक्कम 900 रुपये आहे. यानंतर उदाहरण क्रमांक 6 पाहूया. खाली दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक B2C यासाठीचे करबीजक टॅक्स इनव्हॉइस तयार करा. नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या. या ठिकाणी टॅक्स इनव्हॉइस तयार करायचा आहे. त्यामध्ये पुरवठादाराचे नाव, त्याचा पत्ता, राज्य, तारीख, इनव्हॉइस क्रमांक आणि GSTIN नंबर यांचा समावेश असणे आवश्यक असते. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एक टॅक्स इनव्हॉइस तयार करायचा आहे. तो कसा करायचा आहे आपण पाहूया. यामध्ये मोबाईल बॅटरीचा दर जो आहे तो आहे 200 रुपये एक नग. GSTची किंमत आहे 12% आणि HSN कोड जो आहे तो 8507 आहे. त्यानंतर दुसरी वस्तू आहे हेडफोन. हेडफोनचा दर आहे 750. खरेदी केलेला एक नग आहे. GSTची किंमत आहे 18% आणि HSN कोड जो आहे तो आहे 8518. यानंतर टॅक्स इनव्हॉइसमध्ये वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस कसा तयार करायचा ते आपण पाहूया. या ठिकाणी पुरवठादार जो आहे तो आहे XYZ मोबाईल, मेन रोड मिरज, 416 410. त्याचा मोबाईल नंबर आहे. हा नंबर अंदाजे लिहिलेला आहे 9876543210. त्याचा ईमेल ID आहे ddk@gmail.com. हा तुम्ही काय करायचा आहे तुमच्या पद्धतीनं लिहायचा आहे. यानंतर GSTIN नंबर, यामध्ये 15 अंक अक्षरे असणे आवश्यक आहे. यामध्ये पहिले 2 जे अंक आहेत ते राज्याचा नंबर दर्शवतात, म्हणजे 27 ABCDE 1493M 1Z3 या पद्धतीचा GSTIN नंबर आहे. त्यानंतर इनव्हॉइस नंबर जो आहे तो इनव्हॉइस नंबर आहे GST 105 आणि इनव्हॉइस डेट जी आहे ती इनव्हॉइस डेट आहे 6 ऑक्टोबर 2020. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, टॅक्स इनव्हॉइस तयार करू शकता. यानंतर वस्तू आपण पाहूया. तर यामध्ये काय काय कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो ते पाहूया. त्यामध्ये सिरियल नंबर आहे, HSN कोड आहे, नेम ऑफ प्रॉडक्ट, रेट, क्वांटिटी, टॅक्स अमाऊंट, CGSTचा रेट, CGSTचा टॅक्स, SGSTचा रेट, SGSTचा टॅक्स आणि एकूण टोटल. शेवटचा कॉलम जो आहे तो टोटल. यामध्ये पहिला जो प्रोडक्ट आहे त्याचा HSN कोड आहे 8507. प्रॉडक्टचं नाव आहे मोबाईल बॅटरी. त्याचा रेट जो आहे तो आहे 200 रुपये. खरेदी केलेली क्वांटिटी जी आहे ती 1 आहे. टॅक्सेबल अमाऊंट आहे 200 रुपये. CGSTचा दर आहे 6%, म्हणजे 6 गुणिले 200 भागिले 100 जर केलं तर 6 गुणिले 2 12, म्हणजे CGSTचा टॅक्स किती येणार आहे 12 आणि SGSTचा ही टॅक्स 6%च 12, म्हणजे मूळ किंमत 200 CGST अधिक SGST 12 अधिक 12 24, म्हणजे या ठिकाणी मोबाईल बॅटरी जी आहे त्या मोबाईल बॅटरीची किंमत 224 रुपये आहे. त्यानंतर नंबर 2, या ठिकाणी HSN कोड जो आहे तो आहे 8518. वस्तूचे नाव आहे हेडफोन. किंमत आहे 750. घेतलेली जी नग आहे तो 1 आहे. टॅक्सेबल अमाऊंट आहे 750 आणि या ठिकाणी CGSTचा जो दर आहे तो 9% आणि याची जी किंमत येते ती 67.50 पैसे, म्हणजे 67 रुपये 50 पैसे. SGSTचाही रेट 9%, 67.50 आणि टोटल जी रक्कम आहे ती टोटल रक्कम असणार आहे 885 आणि एकूण रुपये जे आहेत ते एकूण रुपयामध्ये
आपण जर पाहिलं तर 12 आणि 67 79.5 हा CGSTचा टॅक्स असणार आहे आणि SGSTचा टॅक्स 79.5 असं एकूण 1109 रुपये काय करावे लागतील त्या दुकानदाराला द्यावे लागतील. या पद्धतीने काय करायचं आहे, टॅक्स इनवॉइस आपल्याला तयार करायचं आहे. त्यानंतर खाली दिलेल्या माहितीवरून एका व्यापाऱ्याचे दुसऱ्या व्यापाऱ्यासाठीचे B2B टॅक्स इनव्हॉइस तयार करा. नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की पुरवठादाराचं नाव, पत्ता, राज्य, GSTIN बिल क्रमांक आणि तारीख हे टाकायचं आहे. त्यानंतर प्राप्तकर्त्याचं नाव, पत्ता, राज्य, GSTIN. या ठिकाणी घेतलेल्या वस्तू आहेत त्या आहेत पेन्सिल बॉक्स 100, HSN कोड आहे 3924, दर आहे 20 आणि GSTचा जो दर आहे तो आहे 12%. यानंतर जिगसॉ पझल्स 50, HSN जो कोड आहे तो आहे 9503, दर आहे 100 आणि GST आहे 12%. या पद्धतीने तो आपल्याला काय करायचं आहे, एक टॅक्स इनव्हॉइस तयार करायचा आहे. वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस. यामध्ये पुरवठादारा जो आहे त्याचं XYZ दुकानाचं नाव टाका, मेन रोड मिरज 416 410 मोबाईल क्रमांक हा अंदाज टाकलेला आहे आणि ईमेल ID आपल्याला काय करायचं आहे, टाकायचं आहे. यानंतर GSTIN नंबर 15 अंकी असणं आवश्यक आहे. त्यामध्ये पहिले 2 अंक राज्याचे, 10 अंकी पॅन नंबर. अशा पद्धतीने काय करायचे आहेत, आपल्याला GSTIN नंबर टाकायचा आहे. त्यानंतर प्राप्तकर्ता जो आहे तो प्राप्तकर्त्याचं दुकानाचं नाव, कोणत्या ठिकाणी लागणार आहे, मोबाईल नंबर आणि ईमेल ID या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, टॅक्स इनव्हॉइसमध्ये नमूद करायचं आहे. त्याचा GSTIN नंबर हे काय करायचं आहे, आपल्याला नमूद करायचं आहे. GSTIN नंबर हा 15 अंकी असतो. यानंतर इनव्हॉइस नंबर जो आहे तो इनव्हॉइस नंबर टाकायचा आहे आणि इनव्हॉइस डेट जे आहे ती इनव्हॉइस डेट आपल्याला काय करायची आहे, टाकायची आहे. या पद्धतीने आपल्याला काय केलं पाहिजे, वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस बनवायचा आहे. यानंतर ते जे खरेदी केलेले आहे ते पाहूया आपण. या ठिकाणी सिरियल नंबर 1, HSN कोड आहे 3924, नेम ऑफ प्रॉडक्ट पेन्सिल बॉक्स 20 प्रति नग, क्वांटिटी 100, टॅक्सेबल अमाऊंट आहे 20 गुणिले 100 जर केलं तर 2000 रुपये. यानंतर CGSTचा दर आहे 6%, म्हणजे या ठिकाणी 120 रुपये हा टॅक्स CGSTचा असणार आहे आणि SGSTचा टॅक्ससुद्धा किती असणार आहे, 120 असेल. म्हणजे एकूण 240 रुपये या ठिकाणी GST असणार आहे. म्हणजे मूळ किंमत 2000 आणि GSTची किंमत 240, एकूण 2240 ही किंमत काय असणार आहे, त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर नंबर 2, दुसरा जो प्रॉडक्ट आहे यामध्ये HSN कोड जो आहे तो आहे 9503, जिगसॉ पझल्स आहेत 100 प्रति नग, त्याची किंमत क्वांटिटी आहे 50, म्हणजे 100 गुणिले 50 जर केलं तर 5000 रुपये. रेट जो आहे CGSTचा तो आहे 6% आणि याचा जो टॅक्सेबल अमाऊंट आहे ते 300 रुपये आणि SGSTचा रेट जो आहे तो आहे 6%. टॅक्सेबल अमाऊंट जे आहे 300 रुपये. म्हणजे या ठिकाणी टॅक्स जो आहे तो टॅक्समध्ये CGSTचा टॅक्स 420 रुपये, SGSTचा टॅक्स 420 रुपये आणि मूळ जी किंमत होती ती मूळ किंमत 7840 रुपये आपल्याला काय करावं लागेल, त्या वस्तूला CGST आणि GSTचा CGST SGSTचा जो कर आहे तो द्यावा लागेल. या पद्धतीने काय करायचं आहे, आपल्याला टॅक्स इनव्हॉइस बनवायचा आहे.